लक्ष्मण हाके यांची ढासळती तब्येत लक्षात घेता ओबीसी आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत। काही ठिकाणी टायर जाळून आता धुळे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको देखील झालेलं होतं। लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत। साहेब, तुमच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। तुमच्या प्रकृतीला धरून कुठेतरी आंदोलक चिंतेत आहेत आणि रास्ता रोको टायर जाळणं ह्या प्रकारचं होताना दिसत आहे। या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की प्लीज कायदा हातात घेऊ नका। करिअरवाली नवीन यंग जनरेशन आहे साहेब। डिजिटल मीडियाच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ते तुलना करतायत, कम्पेअर करतायत आंदोलनाची। मी फॅक्टवरती बोलतोय, राजकीय इंटेन्शननं बोलत नाही। तर ते तुलना करतायत की आमच्या आंदोलनाकडे सरकार काय म्हणून पाहत आहे किंवा लोकप्रतिनिधी काय म्हणून पाहतात। त्यांना थोडंफार कळतं आहे। त्यांची इच्छा आहे तिकडं रेड कार्पेट घातलं जातं आणि इकडं दखल घेतली जात नाही, आणि ही भावना तीव्र आहे। पण माझ्या ओबीसी आंदोलकांना विनंती आहे, बीडमध्ये एवढं हिंसक आंदोलन झालं, आपण सहन केलं आहे। आपण 12 बलुतेदार, 18 आलुदार, शोषिक आहोत, वंचित आहोत, पीडित आहोत। आपले आमदार खासदार नाहीत, तुम्हाला सोडवायला वाचवायला कोणी येणार नाही। आपल्याला संविधानानं मंडल आयोगानं आपल्याला रिझर्वेशन दिले ते आपल्याला वाचवायचं आहे आणि कायद्याची लढाई लढायची आहे। आमचे इथले लोकलचे सगळे संयोजक आहेत। या संयोजकांनी आमच्या या तरुणांना सांगून ते आंदोलन थांबवलेलं आहे। प्लीज माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, रास्ता रोको आणि हिंसक आंदोलन कुठलंही करायचं नाही। आपले नेते सक्षम आहेत, आपल्या नेत्यांना नॉलेज आहे। हे सगळे एकत्र बसतील आणि हे शासन आपण कायदेशीर मार्गाने दखल घ्यायला लावू। जर आपल्याला रास्ता रोकोच करायचं असतं तर मी मोठा आहे म्हणून नाही सांगत किंवा मी माझं वैयक्तिक हे नाही करत, पण आपण उपोषणाचा मार्ग पत्करलाच नसता ना। आपण महाराष्ट्रभर आंदोलन केलं असतं, तसं नाही करायचं। आपल्याला सनदशीर मार्गानं, कायद्याच्या मार्गानं आपल्याला हे आंदोलन करायचं आहे। सबसे बडा कायदा आहे, सबसे बडा संविधान आहे, सुप्रीम कोर्ट आहे, आयोग आहे, कास्ट व्हॅलिडिटी नावाची स्वायत्त स्क्रुटिनी करणारी संस्था आहे, हायकोर्ट आहे। आपण कायद्याची पण लढाई लढू। आपल्याला त्रास होईल, पण निश्चित आपण यामध्ये यश मिळवू। खरं तर तुमची तब्येत ढासळते, कुठंतरी BP वाढलेला आहे, नवनाथ वाघमारेंची पाणी पातळीसुद्धा शरीरातली खालावलेली आहे। हे सगळं पाहताना कुठंतरी कार्यकर्ते भावनिक होत आहेत आणि म्हणून हे पाऊल उचलत आहेत। भावनिक होऊ शकतात, मला त्याची कल्पना आहे। पण शासनानं पण मला आता कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे की आपण भावनिक व्हायचं नाही। आपल्याला थोडंफार नॉलेज आहे। आपण निश्चित गव्हर्नमेंटला 2च प्रश्न विचारलेले आहेत। गव्हर्नमेंटला काय आपण जास्त कोड्यात टाकलेलं नाही, पण जे करून राहिलेत महाराष्ट्रात, सुप्रीम कोर्टाचा कायदा तोडून राहिलेत, संविधानिक आयोगाचे रिपोर्ट तोडून राहिलेत, या प्रकारे होत नाही तर त्या प्रकारे करून राहिलेत। अर्लियर करेक्शनच्या मी कायम बोलतो या गोष्टी, खाडाखोडी करून नोंदी घालून गव्हर्नमेंट सर्टिफिकेट वाटतंय। काय चाललंय राव या महाराष्ट्रामध्ये? या शासनाकडे तुम्ही मागताय? तोच तर प्रश्न आहे। जनतेच्या दरबारातच मग जावं लागेल आम्हाला। हे शासन जर इथल्या ओबीसीचं नसेल, ओबीसीच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करत नसेल, तर आम्हाला सुद्धा जनतेच्या दरबारात जावं लागेल प्लीज। पण आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही पाणीही घेतलं नव्हतं 2 दिवस झालं, आज काहीसं पाणी घेतलं। कार्यकर्त्यांनी बाटलीच आणून तोंडासमोर उभी केली, त्यामुळे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। मी सर्वांच्या मीडियाच्या समोर सांगतोय, पण आम्हाला डावललं जातं, ही तरुणांची भावना आहे। हक्क अधिकार तर गेलेले तर जमायत। जरांगे पाटील म्हणतायत आम्ही 54 लाख नोंदी करून आम्ही घुसलोय म्हणतायत। काय भाषा आहे त्या माणसाची? आम्ही घुसलोय, आणि आता 20% लोकांना सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून आम्ही 100% घुसत आहोत। आणि शासन म्हणते ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देत नाही। खरं कोण बोलतंय आम्हा ओबीसीना तुम्ही सांगा? महान नेते खरं बोलतायत का शासन खरं बोलतंय? आणि शासन काय त्या नेत्याच्या कम्युनिटी पुरतं आहे का 12 करोड जनतेचं शासन आहे? संविधानिक अरे शपथा घेतल्यात तुम्ही, मला पण राग येतो पण मी कंट्रोल करतोय। शपथा घेतलीत गोपनीयतेच्या, घटनेच्या, घटनात्मक मूल्यांच्या। संविधानाची चाड नाही तुम्हाला? काय चुकत असेल तर कोणी सांगावं, मला पण सल्ला द्यावा माझं काही चुकत असेल तर। प्लीज कार्यकर्त्यांच्या भावनांचा अंत पाहू नका। आरक्षणात कोण घुसले का नाही घुसले, पण यात राजकारण घुसले असं वाटतं? आम्ही कोणाच्याही आमदारकीवर, खासदारकी, आम्ही मागास आहोत। मी सुद्धा निवडणुकीला सामोरं गेलो आहे। आम्ही निवडणुकीला उभे राहिल्यानंतर आम्हाला काय फ्री अँड फेअर ओबीसीला लढत तिकीटच मिळत नाहीत।
अरे इथल्या पक्षांकडून तिकीट मिळत नाहीत, समतोल प्रतिनिधित्व नसेल तर समतोल विकास कसा होईल? हा रयतेचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ओबीसीना डावलं जातं आहे, एका दोघाला तिकीट दिलं तर ठरवून पाडलं जातं आहे, ज्येष्ठ नेत्यांकडून पाडलं जातं आहे, प्लॅनिंग केलं जातं आहे. हे जरांगे आज धनगर समाजाबद्दल बोलले, एस टी आरक्षणाबद्दल बोलले. ते जरांगे आमचं एक नेतृत्व संसदेत जाण्याची शक्यता होती, तिथं बैठका लावून त्यांना पाडा म्हणून सांगताय. तुला कसली रे आमच्या धनगर समाजाची तुला हे आली? भुजबळांना टार्गेट करायचं आणि दुसऱ्याला भाऊ म्हणायचं. आमच्या आरक्षणात आमच्या अनात माती कालवणारा तू, अनात माती कालवणारा आणि भाऊ म्हणतो का? आम्हाला कळत नाही, आम्हाला येडे राहिलो का? आम्ही पण शिकलो आहे. त्यामुळं असल्या कळते, मला समजतं की पण आता आपण तुमच्या भावनेवरती, तुमच्या भूमिकेवरती अजूनही ठाम आहे. यस, आम्ही लोकशाही मार्गाने लढत आहोत. फक्त बांधवांना महाराष्ट्रातल्या माझ्या विनंती आहे, शांततेनं तुम्ही या. तुमची प्रकृती ढासळते डॉक्टर. माझी विल पॉवर चांगली आहे. मी अन्न घेतलेलं नाही, पाणी थोडं घेतलेलं आहे. मी माझ्या सगळ्या नेत्यांनी मला पाणी घ्यायला लावलेलं आहे. पाणी पिईल मी, पण माझं आंदोलन कुठेही थांबवणार नाही. आणि मला शासनानं तहसीलदारकडं जरी मला लेखी पाठवलं ना, मला नको आम्हाला ओबीसीना रेड कार्पेट तुमचं नाही अपेक्षा तुमच्याकडून. तुम्ही जातीयवादी आहात. तुमच्या मंत्र्यांची वक्तव्य, अरे कॉमन सेन्स पाहिजे. PhD घेतलेला डॉक्टरेट असलेला मंत्री म्हणतो मी मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो आहे. अरे लाज वाटते. दे ना आमदारकीचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि जाऊन बोल ना. शपथ घेतली ना तू आमदारकीची आणि मंत्रिपदाची? लाज वाटते तुम्हाला? काय कळतो रे महाराष्ट्र? काय 18 पगड 12 बलुतेदार विमुक्त जातींची काय दुखणी, काय परिस्थिती आहे? बोलायचं कुठं बोलायचं आम्ही? कोण आम्हाला वाव देणार? कोण ऐकणार? हीच आंदोलक लक्ष्मण हाके यांची भावना आहे की कुठेतरी समतोल राखण्यासाठी समानतेची भूमिका या ठिकाणी मिळत नाही आहे. तशी भावना आंदोलकांची आहे आणि त्यामुळे कुठेतरी सगळी आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. लक्ष्मण हाके यांची प्रकृती तर ढासळतच आहे, मात्र दुसरीकडे सरकार आता नेमकं काय प्रयत्न करेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, ABP माझा, वडीगोद्री. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.